येण्यापूर्वी आता ज्यांनी मशीन बुक केले ते प्रवीण पाटील सर, कृष्णा घुबरे सर, हे इचलकरंजी आमचे शिक्षक वर्ग आहे. मी शिक्षक होतो इचलकरंजी नगरपालिकेला. 9 वर्षापूर्वी मी नोकरी सोडल्या, स्वतःचा पेट्रोल पंप बिझनेस मध्ये थोडंच आहे. तर एक 20-22 दिवसापूर्वी ज्यावेळेला कृष्णात घुबरे सरांनी आणि प्रवीण पाटील सरांनी सर म्हटले, मला फोन केला, म्हटले सर तुमच्या घरी आम्ही येणार आहे, तर काम आहे, एक बोलायचं आहे. तर मलाही थोडंसं डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आता काय नेमकं काय त्याचे वगैरे असं सगळं बरंच ऐकून होतं. मला ते इंटरेस्ट असं काय मला नको असं वाटायचं. ठीक आहे म्हटलं सर या, अगदी जवळचे ते माझे मित्र होते, या म्हटलं सर. आणि तिने आल्यानंतर मग त्या जे कंगन वॉटर आहे त्याच्याबद्दलची माहिती सर. आणि मग सर माझं दुर्दैव असं आहे की 11 महिन्यापूर्वी माझी आई त्या भूतलावरून गेली. तिला हार्टचा प्रॉब्लेम होता. तिचं पंपिंग हळूहळू कमकुवत गेलं. त्यापूर्वी मी 31-35 वर्ष खूप प्रयत्न केले, जेवढे काय माझ्या हातून मी, माझं कुटुंब, त्यांच्यामध्ये जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला, पण ती राहिली नाही. आणि मग त्यावेळेला मला असं, माझ्या कुटुंबियांना असं वाटत होतं की आम्ही कुठंतरी कमी पडलोय का, काय तर करून आपल्या काय तर करायचं राहून गेलं का, माझी आई अशी कशी काय गेली. अजून तशी ती शारीरिक दृष्ट्या खूप स्ट्रॉंग होती, असं असतानाही ती गेली, काय झालं असं. तर त्यावेळेला हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्याचबरोबर हे माझ्यासमोर आलेलं होतं. एखादी गोष्ट ज्या वेळेला नवीन आपल्या समोर येते त्यावेळेला आपल्या समोर अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात की सांगता ते बरोबर आहे का, ते असं होऊ शकतं का, पाण्यातून एवढा सगळा बदल घडू शकतो का. तसं माझ्याही डोक्यामध्ये हजार प्रश्न निर्माण झाले. पण जसे प्रश्न निर्माण झाले तसं उत्तर माझ्या आईच्या रूपात येत होतं की कदाचित ते जर बरोबर असेल, चांगला असेल, खरोखर अमृत असेल तर माझी आई वाचली असती आणि प्रयोग करायला काय हरकत नाही, बघायला काय हरकत नाही. मी थोडंसं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी माझं मत विचार प्रकट केले, सांगितलं. मग त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगेच इचलकरंजीमध्ये आमच्या इथं भरते हॉल म्हणून एक आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम शिबिर आयोजित केलं होतं. आणि त्या ठिकाणी मी, माझं कुटुंब, माझी मुलगी डॉक्टर आहे, जावई इंजिनियर आहेत, माझी दुसरी मुलगी ती सिव्हिल इंजिनियर आहे, तिचे मिस्टर ते तलाठी म्हणून आपल्या कलेच्या या ठिकाणी आहे. असं सगळेच आम्ही त्या ठिकाणी याचे सिव्हिल हजर झालो. आणि त्या टायमाला जो डेमो वगैरे बघितला तो खूप इफेक्टिव्ह असा होता. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच वेळेला मला एक लावी पाणी म्हणून एक ग्लास पण पाणी प्यायला दिलं. आणि ते पाणी पिल्यानंतर सरासरी मी कधी बाथरूमवर जात होतो, पण एक ग्लास पाणी पिल्यानंतर मी 2 ते 3 वेळा बाथरूम गेलो त्याच ठिकाणी. थोडस रिझल्ट त्याच वेळेला मला आलेला होता. माझं हृदय मला सांगत होते की हे इज बेस्ट. आणि मग थोडस त्यानंतरही मी ते थांबलो नाही. गेली 20-22 दिवस मी आमच्या इथंच एक बाळासाहेब पाटील म्हणून सेंटर आहे, त्या ठिकाणी दररोजचं सकाळी आम्ही जाऊन तिथं लाईव्ह पाणी पितो आणि घरला गेलो. त्याचबरोबर दुसरा एक विषय असा होता की माझी मंडळी जी आहेत सौ, त्यांना थोडासा शुगर आणि बीपीचा त्रास आहे. आणि मग आई गेल्यानंतर मला जो प्रश्न निर्माण झाला होता की मी कुठंतरी कमी पडलोय, माझी आई गेली, जी कदाचित थोडस लाभप्रवाह झाल्यामुळे माझ्या घरात एक माणूस गेले, परत माझ्या घरातलं जाता कामा याची आपण काळजी घेतली. एवढं जरी केलं तर खूप झालं. आणि म्हणून मी यासाठी काय करावं त्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो. आणि सलग 20-22 दिवस मी त्या सेंटरला जातो, सकाळी तासभर तिथं पाणी पिल्यानंतर तिथं प्राणायाम योगासना करतो. ज्या माझ्या बायकोची साखर 210 पर्यंत होती, ती 5-6 दिवसानंतर ती 181 वर आली. त्यानंतर जो बीपी होती ती बीपी 160, 90-160 च्या आसपास होती, तीच बीपी 80-130 ची आली. डॉक्टरकडे जेव्हा मी दाखवायला गेलो त्यावेळेला त्यांनी बीपीची जी गोळी होती ती निम्म्यावरती, रक्त पातळाच्या ज्या गोळ्या होत्या त्याही कमी केल्या. दुसरा विषय त्यावर मी थांबलो नाही, मला सुद्धा हे पूर्ण पाठवून निपटून घ्यायचं होतं. म्हणून मी आणि परत जात होतो सेंटरला. 3 दिवसापूर्वी परत आम्ही तिची साखर तपासली, त्यावेळेला ती 149 वर आलेली आहे. आणि काल आम्ही साखर तपासलेली आहे ती 110 वर आलेली आहे. खूप मोठा बेस्ट रिझल्ट आहे, खूप चांगला आहे. आणि मी हे सहजासहजी कुठलं काही घेत नाही. शिक्षकाची नोकरी थोडस शिक्षक इचलकरंजी होतो, शिक्षक संघटनेचा अध्यक्ष होतो, 1 लाख रुपये पगार होता, सोडून दिली. स्वतःचा बिझनेस आहे, बऱ्यापैकी चांगला आहे.
सहजासहजी मी पारखून मिळवून घेण्याशिवाय कुठली गोष्ट घेत नाही. हे जेव्हा चांगलं वाटलं त्यावेळेला ते भरभरून घ्यावं असं वाटलं, म्हणून मी आज इथं आज माझा दुसरा त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमला होतो, म्हणताना मला यायला वेळ झाला. तो कार्यक्रम आवडून मी इथं आलोच. परत सरांनी म्हटलं येऊ का, या म्हटल्यानंतर मी आलोच. तर दुसरा एक अनेक विषय सांगा असं वाटतं मला. माझ्या शेजारी एक पाटील कुटुंब आहे, गरीब परिस्थिती आहे आणि त्यांना पॅरेंट्स झाले. त्यांचे हात असे पूर्ण झटकलेले आहेत, मेंदू वगैरे शिरावले सगळे गुलाब झाले. डॉक्टर सगळे इलाज झालेले आहेत. डॉक्टरनी शेवटचं सांगितलं की ह्या घरी निघून जावा आणि जे काय मागवलं गेलं ते त्यांना खायला घाला, शेवटचा काही उपयोग होणार नाही. ते शेजारी राहतात. सहज मी घरीच बसलो होतो, माझा एक थोडा असा मोठा हॉल आहे खाली, आणि मग त्या मावशी तिथं आमच्या घराच्या समोर आले. ते थोडस जरा मोठ्यानं ते ओरडत होते की कुणा तर त्या आजोबाला उचलायला कोणतरी या. कोण येत नव्हतं. मग मीच गेलो, काय झालं म्हटलं तर असंच झालं. मग मी गेलो, जाऊन बघितलं तर ते तिघजण आम्ही जाऊन त्यांना उचलून असं करायला भिंतीला घेऊन बघितलं तर अवस्था खूप वाईट होती. त्यांना काय बोलता येत नव्हतं, नजरही असं एका ठिकाणी स्थिर असल्यासारखा प्रकार होता. हालचाल तर काय नव्हती, ते सगळं टाकलेलं होतं जणू काही, जे फार वाईट होतं. आणि मग त्याच वेळेला माझ्या ज्या वेळेला डेमो झाला त्यावेळेला माझ्या ध्यानात आलं की त्यावेळेला तुझा तिथे पेशंट आलेले होते, असे बरेच पेशंट बरे झालेले होते. आणि मग हे जर पाणी आपण 11.5 पेचं जर पाणी दिलं त्यांना तर ते बरं होतं, त्यात फरक होतो असं सांगून होतं. मग त्या मावशीला मी सांगितलं की मावशी म्हटलं की असं एक पाणी आहे, तर ते अमृतच आहे, आम्हाला त्याचा चांगला बेनिफिट मिळतोय, आपण ते अमृत तुमच्या त्यांना देऊया का. मला काय आता काय झाले द्यायचं असलं द्या सर, काय अडचण नाही, काय नव्हती. सगळ्या मित्र परिस्थिती पण काय नव्हती. मग मी दररोज आता आपल्याकडे त्याचं काय तर मूल्य वगैरे बघून आम्ही दररोज ते पाणी आणून दररोजच्या त्या मामाला ते सकाळी एक वाटी आणि संध्याकाळी एक वाटी दररोज पाणी. 5-6 दिवसापूर्वी मध्ये जी व्यक्तीला ओढता येत नव्हतं ते असा तिकडच्या इकडे असं पूर्ण हलते, तिकडे हलते, त्याबरोबर एकडे बसते. जो हात असा झालेला होता तो असा ढिला पडलेला आहे, तो दुसऱ्या हाताने त्या हातात हात घेऊन असं हे करतात. पाटील मग कसं वाटतंय, हा चांगलं वाटतंय की बरं वाटतं, मुलाला लागले. ज्या व्यक्तीला लिक्विड पाजलं जात होतं, लिक्विड दिलं जात होतं, थोडंसं ते पण जास्त प्रमाणात खात नव्हते, ते आता अर्धी ते पाऊण भाकरी खात आहेत. आणि आता आम्हाला असा विश्वास झाला की आम्हीच त्यांना सांगतो की महिन्याभरात पाटील मामा चालायला लागते. ही सगळी कृपा या व्यक्तीच्या देवरूपाला. देव कुणाला माहिती, देव तुम्ही बघितला नाही, देव आम्ही बघितला. ज्या व्यक्तीकडून सर्वांचं चांगलं होतं, उद्धार होतो, ज्या तणावातून आपण बाहेर पडू शकतो, रोगाईतून बाहेर पडतो, अचानक सगळ्यातून बाहेर पडतो, आणि जो काढतो त्याला देव म्हणतो. देवरूपाने माणसं आता आपल्याला कर्मयोग सहकार्य भेटले, खूप वेळा धन्यवाद देतो. धन्यवाद सर.